रोलिंग अच्छा माझ्याकडे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला कसं बघ कुठल्या नजरेने कसं बघतो. मी नागपूरची. अरे नागपूरची काय पोट्ट्या हो. एकच माणूस कप नाही घेऊन बसलाय मी आहे. अरे प्रेमन नाकावतात काय चला स्टार्ट करतो. ओके, सो आज आपण गप्पा मारायला आलेलो आहोत. एजन्सीमध्ये आता गेली 10 वर्ष झालं मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवतो आणि हे चालवत असताना वेगवेगळे चेंजेस आम्ही बघितलेले. सो आज मी आणि माझी टीम आम्ही सगळेजणांना ओव्हरऑल ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग आणि 2025 मधलं ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग ह्याबद्दल गप्पा मारणार आहोत. स्टार्टिंग विथ द पॉडकास्ट मला एक नेहमी प्रश्न विचारतात, कारण नातेवाईक असतील किंवा ओळखीचे मित्रमंडळी, की नक्की ॲज अ मार्केटिंग एजन्सी म्हणजे तुम्ही करता का, असे तुम्हालाही प्रश्न येत असतील. तर ह्याचं आज आपण पहिलं उत्तर देऊ. सगळ्या नातेवाईकांची प्रश्न येतात तुम्ही काय करता मार्केटिंग एजन्सी. सो अकॉर्डिंग टू यू नक्की आपण करतो का? आपण आपल्या कंपनीत राहून क्लायंटची कंपनी मोठी करतो. बरोबर पॉइंट तो आहे. सही आहे. मार्केटिंग एजन्सी म्हणलं की आपण दुसऱ्याच्या ब्रँडला मोठं करतो. मार्केटिंग एजन्सीचं कामच आहे की दुसऱ्याच्या ब्रँडला मोठं करतो. मला बोल बेसिकली त्यावेळेस दुसऱ्याचं ब्रँड मोठं होईल त्यावेळेस मार्केटिंग एजन्सी पण मुझे लगता है मार्केटिंग एजेंसी एक ब्रिज है. लाइक आपलं लाइक तुम्हारा ब्रांड है और उसके बीच में जो हमारी जो भी टारगेट ऑडियंस है, तो मार्केटिंग एजेंसी विल बी द ब्रिज कि वो उनको ब्रांड को कनेक्ट करेगा इमोशनल वे में, कॉमिक वे में, ह्यूमरस वे में. मार्केटिंग एजेंसी को समझ के तुम्हारे ब्रांड को उस तक पहुंचाएगा. बेसिकली म्हणजे पूर्ण कशी स्ट्रॅटेजी राहायला पाहिजे, ब्रँडला पोझिशन कसं केलं पाहिजे, कसा लोकांनी ब्रँडला परसिव्ह केलं पाहिजे, त्या प्रकारे आपण काम करतो. एक्झॅक्टली, तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तर दिले. पण खूप छान उत्तर देत असताना मला प्लीज हे सांगा की नक्की मार्केटिंग एजन्सी करते का? हा जो मेन प्रश्न अनुत्तरित आहे की करता का? क्लायंट तो प्रॉडक्ट त्याच्या राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं मार्केटिंग एजन्सी करते. म्हणजे आम्ही इथं व्हिडिओ करतो, आम्ही इथं पॉडकास्ट करतो, रील्स करतो, ब्रँडिंग करतो, वेबसाईट डिझाईन करतो, सगळं मार्केटिंग एजन्सी हेच. एजन्सी काय करते तर मार्केटिंग एजन्सी मुळात एक जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला त्याच्या राईट ऑडियन्स पर्यंत राईट मेसेजिंग मध्ये पुरवतो. म्हणजे वॉटर प्युरिफायर जर असेल तर तो किटाणू कसे मारतो, किंवा टूथपेस्ट असेल तर त्याच्यामध्ये नीम कसा आहे, वेगळ्या पद्धतीने. आता मी जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या तुमच्या डोक्यात ब्रँड क्रिएट झाले, बरोबर? म्हणजे एका ह्याच्यात तुमच्या डोक्यात ॲक्वागार्ड आला, दुसऱ्या ह्याच्यात तुमच्या डोक्यामध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्याला म्हणतात एखाद्या मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग कंपनीचं काम, की एखादी गोष्ट लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचली पाहिजे की तो USP लोकांच्या डोक्यात राहील आणि म्हणून ते प्रॉडक्ट परचेस करतील. म्हणजे जसं लोकांना त्याची गरज आहे त्या गोष्टीची. किंवा मॅगी, जसं आपण नूडल्स वगैरेचं बोललो तर मॅगी आपल्या डोक्यात पटकन येतं, कारण की त्यांनी मार्केटिंगच असं केलंय की 2 मिनिटात बनवतो आम्ही नूडल्समध्ये. तसं काहीतरी मार्केटिंग, आणि हे करायचं काम मार्केटिंग कंपनीचं असतं. सो 2025चा जर विचार केला ना तर 2025 मध्ये आपल्याकडे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, ATL BTL वाले प्लॅटफॉर्म्स असतील, किंवा ज्या पद्धतीने इव्हन आता रेडिओ, TV आणि पेपर पण यूज केला जाऊ शकतो. त्याचे मेथड्स बदललेले आहेत. बरोबर. आणि म्हणजे पूर्वी धाराधारा शुद्धधारा मोठी ॲड लागायची, 50 सेकंदचे मोठ्या हे लागायचे आणि लोकांना त्या ट्यून्स डोक्यात राहायच्या. पण आजकाल तुम्ही ट्यून्सवर खेळू नाही शकत. आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की DSKच्या घराला घरपण देणारी माणसं वगैरे आपण वर्षोनवर्ष रेडिओवर ऐकलं म्हणून त्या डोक्यामध्ये बसत गेलं. बट आता तुम्ही तशा टाईपच्या जिंगल्स नाही करू शकत. बट सायमल्टेनियसली जेव्हा द्रविड त्या क्रेडच्या ॲडमध्ये येतो आणि म्हणतो मॅग ईसनगर का गुंडा हो, तर त्या डिस्ट्रप्शन थेअरीच्या ॲड्सला खूप पटकन रिस्पॉन्स येतो. हे झालं मोठ्या ब्रँडचं. पण जर लहान ब्रँडचा विचार करायचा झाला तर N नंबर ऑफ छोटे कंपनीज आहेत, N नंबर ऑफ SMEs आहेत की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज त्यांच्या प्रॉडक्टच्या कराव्या लागतात आणि त्यांच्या राईटली ऑडियन्सपर्यंत पोहोचावं लागतं. तर जाऊन त्यांना सेल जनरेट होतो, त्यांना इन्क्वायरी जनरेट होते, त्यांना डिमांड जनरेट होते. पण मग हे
जे आपण ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्मचं बोलतो की आधी जिंगल होते, मग एक अशा पद्धतीचे ॲड्स आले की ज्याच्यामध्ये ह्युमर होता. पण मग आत्ता कुठला ब्रँडचा ॲडव्हर्टाइजमेंटचा कुठला प्लॅटफॉर्म किंवा कुठला ह्युमर हा चालू शकतो, कुठल्या सेगमेंटला लोकांनी गेलं पाहिजे? भरपूर आहेत ना सेगमेंट. आता जसं की इंस्टाग्राम बघितलं आपण, सोशल मीडियात तर जवळजवळ सगळंच भरलेलं आहे. ऍक्च्युली प्रिंट मीडिया पण असं इतकं चेंज झालंय, कारण की पहिले ब्रोशर्स होते आणि पॅम्पलेट्स होते. आता ब्रँड्स काय करतात, एक QR स्कॅन करतात, त्याला प्रिंट करतात, जागोजागी लावतात. लोकांना म्हणतात तुम्ही स्कॅन करा, तुम्ही ॲप डाउनलोड करा, तुम्हाला हे रेफरल भेटेल. प्रिंट मीडियाचा फॉर्म पण खूप चेंज झालाय. जेनेरिक आणि ट्रेडिशनल मार्केटिंग आता कोणीच नाही करत. एव्हरीवन इज लुकिंग फॉर क्रिएटिव्ह ऑप्शन्स टू मार्केट देअर ब्रँड. कारण ह्याच्यामध्ये एक दुसरा पण पॉईंट हा तयार होतो ना की कस्टमरचा ना बघण्याचा किंवा हाताळण्याचा, कुठली गोष्ट हाताळण्याचा फॉर्मॅटच बदललाय. तू जसं म्हणालीस की ब्रोशर पूर्वी मला चांगलं आठवत आहे, बिल्डर्स जे होते ते 10,000 20,000 ब्रोशर प्रिंट करायचे. आता कित्येक ब्रोशर्स, म्हणजे आपण परवा एका मीटिंगला गेलो होतो तेव्हा तो क्लायंट म्हणाला की मला ब्रोशर प्रिंट नाही करायचं. सॉफ्ट कॉपी लागतं. सो त्यांना 2020 पासून, मोठा बिल्डर आहे पुण्यातला, त्यांना 2020 पासून ब्रोशर बनवणं बंद करून टाकलंय. तो म्हणतोय लोकांना QR लागतात. हां, मी माझ्या साईटवर आल्यानंतर त्या कस्टमरसाठी मी छान एक मोठं ट्रायफोल्ड असेल किंवा जाड ब्रोशर बनवलेलं आहे कॉफी टेबल बुकलेट टाईपमध्ये, पण मी ते त्याला घरात नाही देणार. त्याला कस्टमर पण मला म्हणतोय की मला व्हॉट्सअपवर पाठवा किंवा मला ईमेल करा, मी कशाला हे करू. ती म्हणाली त्या पद्धतीने गोष्टी तर बदललेल्या आहेत, बट त्याच्यामध्ये दुसरा एक फरक झालेला आहे. जसं आउटडोर ॲडव्हर्टायझिंग जी आहे त्यामध्ये पूर्वी 3-3 महिने 6-6 महिने होर्डिंग्स लागायचे. आता 20 दिवसांचे पॅकेजेस, 10 दिवसांचे पॅकेजेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 दिवस ॲडव्हर्टाईज करा, 10 दिवस फक्त होर्डिंग ठेवा, त्याचा इम्पॅक्ट सोशल मीडियावर घ्या, त्याच्या रिलेटेड सोशल मीडियावर व्हायरल करा गोष्टींना, तर मग तिथून पण फुटफॉल क्रिएट होतं. ते होर्डिंगचा तो विषय निघाला म्हणून, तर तुला असं वाटतं का त्यांना मोठे मोठे होर्डिंग्स आणि हे लागलेले असतं ॲडव्हर्टायझिंगचा, तर त्याचा कितपत फायदा होतो? आता फायदा होतो, फायदा होत नाही असं नाही आहे. म्हणजे एक वर्ग असा आहे मार्केटमध्ये जो म्हणतो की हे आता ते होर्डिंग बिडिंग पेपर गेलं. बरोबर. पण मी तुला एक्झाम्पल देऊन सांगतो. माझा एक क्लायंट आहे, आपला एक क्लायंट आहे, आणि त्या क्लायंटला डीलर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, नवीन ब्रँड मार्केटमध्ये आणलेला मसाल्याचा नवीन ब्रँड होता. आता ह्या ब्रँडला जर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर साहजिकपणे त्याला कोणतरी सेलिब्रिटी आणावं लागेल, त्याला खूप मोठं मार्केटिंग बजेट पाहिजे, खूप मोठं ॲडव्हर्टायझिंग बजेट पाहिजे, सस्टेनेबिलिटी पाहिजे. पण ओव्हरऑल त्या ब्रँडचं जे मार्केटिंग झालं ते अशा पद्धतीने झालं की साधारणपणे मला मराठवाड्यामध्ये जर डीलर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करायचं आहे तर एक सेलिब्रिटी टाईप झालेला होता. त्याची एक फुल पेज किंवा क्वार्टर पेज ॲड लागायची पेपरला, आणि त्याच्याहून आलेल्या इन्क्वायरीजमध्ये तिथले डीलर डिस्ट्रीब्युटर क्लोज व्हायला लागले. सो स्मार्टली हे पद्धतीने प्ले केलं. म्हणजे पहिलं वर्ष ह्या फक्त डीलर डिस्ट्रीब्युशनला पोहोचण्यासाठी, डीलर डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचण्यासाठीच्याच ॲडव्हर्टाईज झाल्या. याचा बिलकुल त्याचा ऑब्जेक्टिव्ह नव्हता की ते सेल्समध्ये येतील किंवा लोक दुकानातून विचारतील की XYZ कंपनीचा मसाला तुमच्याकडे आहे का. हे फक्त डीलर डिस्ट्रीब्युटरला विश्वासात घ्यायला की दिस इज अ गुड ब्रँड, गुड कंपनी, बॅकअप आहे, रेग्युलर होम मेड किंवा छोट्या घरातलं बनवलेल्या मसाल्यांचा कुठला लोकल ब्रँड नाही आहे, इट्स अ नेशन वाईड ब्रँड. एवढं लोकांच्या मनात तयार करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने पेपर ॲड किंवा होर्डिंग्स यूज केल्या गेल्या. आता आपण परवा जी मीटिंग केली, ERP सॉफ्टवेअर होतं, त्याचंच एक्झाम्पल घेऊन, ERP सॉफ्टवेअर आहे जे खूप बॅनर्स लावतात. सो ERP सॉफ्टवेअर बेसिकली B2B डील करतात. ओडोच्या केसमध्ये येस. सो ओडोच्या केसमध्ये होर्डिंग्स बघितले तर फक्त पर्पल होर्डिंग आहे, त्याच्यावर ओडो लिहिलेलं आहे. व्हिज्युअली क्रिएटिव्ह आहे. हां, सो ह्याच्यामध्ये कसं होतंय, डिस्टिंक्ट क्रिएटिव्ह बनतंय. म्हणजे यानंच तो पॉईंट हे केलं की त्यामुळं ओडो नाव लोकांच्या डोक्यात किमान बसायला लागलं, थोडं फेमिलियर व्हायला लागलं ते लोक. येस. म्हणजे त्यांचे सेल्स पर्सन जातात कंपनीमध्ये, लोकांना माहिती असतं की ओडो हे काहीतरी आहे. त्यांना हे नाही माहिती, कारण त्यांच्या होर्डिंगचं रिव्ह्यू काही लिहित नाहीत की आम्ही ERP सॉफ्टवेअर आहोत, आम्ही बेस्ट ERP सॉफ्टवेअर, काही नुसतं ओडो लिहिलेलं आहे. ते शब्दच ऑड वाटतात वाचायला, आणि म्हणून ते तुमच्या डोक्यात बसतात. सो ह्या टाईपच्या डिफरंट स्टाईल ऑफ मार्केटिंग आलेली आहे. पूर्वी जसं होतं की होर्डिंग लागलं की त्याच्यावर सगळं ऑफर बिफर पाहिजे, कस्टमर थांबणार आहे. मग एक जनरेशन, मग एक सिनारिओज असा क्रिएट झाला की गाडीमध्ये किती वेळ असतो तुमच्याकडे, असा किती वेळ बघितलं जाईल वगैरे वगैरे, म्हणून तुम्ही होर्डिंग्सकडे लक्ष कमी केलं. आपण ओव्हरऑल सगळ्याच मार्केटिंग एजन्सीजने कमी केलं.
पण ह्या पद्धतीच्या क्रिएटिव्ह वेज जर वापरले गेले तर तुम्हाला मेन रस्त्यांवरचे तुम्ही नाही होर्डिंग्स घेतले, तुम्ही साईडचे होर्डिंग्स घेतले आणि तिथं ब्रँड एस्टॅब्लिश फक्त जरी केला तरी तो खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याच मार्केटिंगला आपण एक्झाम्पल आज जर आपण बोलतो की होल्डिंग थ्रू आपण ओडो ब्रँड हा लोकांपर्यंत पोहोचवतोय, बट स्टील याला डिजिटल मार्केटिंग थ्रू जर आपण नेलं तर लोकांपर्यंत तसाही ब्रँड तो जाऊ शकतो असं मला वाटतं. नाही, पण ह्याच्यात कसं होतंय म्हणजे याची थॉट प्रोसेस काय त्यांची, ओडो इन्स्टॉल करणारा जो व्यक्ती आहे ऑनलाईन ते आहेतच, नो डाऊट त्यांचे युट्यूब ॲड चालू आहे, त्यांच्या हे सगळ्या चालू आहे, बट जो माझा एंड कस्टमर आहे, जो माझा फॅक्टरी ओनर आहे, ज्याची जो 45-50 ह्या वयोगटात आहेत, 40 ते 50च्या वयोगटात आहेत, तो तुमच्या डिजिटल ॲडवरून त्या ब्रँड प्रती एक इमेज, मोठीवाली इमेज नाही तयार करू शकत. बरोबर. हा म्हणजे जसं की आपण आता पुण्यात पण आता सिग्नलला आपण उभं राहिलो तर अमूलची ऍड वगैरे दिसते आपल्याला होर्डिंगला. आणि होर्डिंग आता खूप क्रिएटिव्ह पण झालंय. जसं पहिले खूप जास्त इन्फॉर्मेशन असायची एक कोणत्या होर्डिंगवर, आता जसे तुम्ही म्हणाले फक्त ओडो, नथिंग, बाकी काहीच इन्फॉर्मेशन आहे. आणि लिपस्टिकचा ब्रँड असो, कारचा ब्रँड असो, ते एक फिजिकल आउटवर्ड असं एक कार चिपकवण नाही तसं लिपस्टिक चिपकवण जे आपल्याला व्हिज्युअली खूप अट्रॅक्ट करतं. आणि शॉर्ट पंचलाईन्स एकदम खूप क्रिएटिव्ह असतात की छोटंसं काहीतरी असेल पण त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो, ते पण खूप व्हिज्युअली अट्रॅक्ट करतं. स्पेसिफिक घेऊ आपण की आता जसं की होर्डिंगचं बोललो, तर होर्डिंगच्या केसमध्ये आपण लोकांना मार्केटिंग कशी देतो त्याची, लाईक की त्याचं डिझाईन. हां, मी आता तेच सांगतो. याच्यात कसं आहे ना, ॲज अन एजन्सी, ॲज अ 360 डिग्री क्रिएटिव्ह एजन्सी, आपल्याला आपली स्पेशालिटी ही आहे की आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टींचा संगम तयार करून ब्रँड प्रेझेंट करू शकतो. कारण कुठलाही ब्रँड लोकांच्या डोक्यामध्ये यायला त्याला लोकांच्या डोक्यात एक ब्रँड इमेज क्रिएट व्हायला त्याला ATL BTL लागेल, म्हणजे ऑफलाईन ब्रँडिंग लागेल. पण त्याला ॲक्सेसेबल व्हायला त्याला फेसबुक मेटाच्या ऍड्स असतील, गुगलच्या ऍड्स असतील, युट्यूब असेल. सो हां, म्हणजे जिथं तो ॲक्सेसेबल आहे, मी इन्क्वायरी करू शकतो. कन्व्हिनियंट आहे एक्झाम्पल तुम्ही हां, म्हणजे सॉरी मी तुला थोडं हे करतो, पण सिम्पल आहे. एक ब्रँड आहे, मला त्या ब्रँडला लोकांच्या डोक्यात मोठं आहे हे लक्षात यायला त्याची पेपर ऍड आली ना की मला तो ब्रँड मोठा वाटतो, मला त्याची रेडिओ ऍड आली की तो ब्रँड मोठा वाटतो, किंवा टीव्ही ऍड आली तर मोठा वाटतो. पण म्हणून आपण खूप आळशी आहोत, आपण पेपरच्या ऍडला बघून तिथं नंबर टाईप करून कॉल नाही करणार, जे 10 वर्षांपूर्वी 15 वर्षांपूर्वी करायचं, बरोबर का नाही. त्याला सायमल्टेनियसली मेटावरची ऍड तेवढीच स्ट्रॉंग पाहिजे की जेव्हा तो मेटावरती ऍड बघतोय आणि पेपरवर ऍड बघतोय तेव्हा त्याच्या लक्षात येते की अरे नाही, मला याची गरज होती, मी फॉर्म भरतो किंवा मी बेसिक वेबसाईटला जातो, मग मी ऑर्डर परचेस करतो. सो दिस 360 इज समथिंग दॅट वी आर डुइंग, अँड दॅट 360 इज समथिंग ज्याच्यामुळे रिझल्ट येतो. दिस इज व्हॉट आय थिंक. बरोबर. आता आपण म्हणजे आता लाईक सपोर्टिंग पार्ट आपण आता व्हिडिओ वगैरे हे आपण ह्याचा पण जोडलेला आहे. जसं की रील्सचा आता भरपूर वार चाललाय, आधीपासूनच चाललंय आता, पण आता फॉर्म मध्ये सगळ्या क्रिएटिव्ह आणि ह्युमन टच जास्त आलेला आहे रील्स. म्हणजे रिअलिझम आणि रिअलिस्टिक कंटेंट लोकांना जास्त आवडतं. स्टोरी टेलिंग आणि फिक्शन लोक त्याच्याने थोडंसं वळत नाही. जेव्हा आपण होर्डिंग, पेपर ऍड्स बद्दल बोलतोय, पण एक मोठा मार्केटमध्ये असा पण ब्रँडचा क्लास आहे की ज्यांना मार्केटिंग करायचंय बट होर्डिंग पर्यंत ते जाऊ नाही शकत. सो अशा लोकांनी कुठल्या पद्धतीचं मार्केटिंग आता केलं पाहिजे जे लोकांना पण अपील होईल. सो माझं पर्सनल मत याच्यामध्ये ना, प्रत्येक प्रॉडक्ट, प्रत्येक कंपनी, मी ब्रँड हा शब्द स्पेसिफिकली नाही वापरणार, पण प्रत्येक कंपनीना एक स्टेजेस असतात त्या कंपनीचे. ओके, पहिलं स्टेज आहे दॅट इज सर्व्हायवल स्टेज. कुठलीही कंपनी पहिले मार्केटिंग ही गोष्ट डोक्यात घेते ना, तेव्हा त्यांचं सर्व्हायवल स्टेज असते की मी एक्स अमाऊंट टाकतोय, त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 2x येऊ दे, 1.5x येऊ दे, मला त्यातून प्रॉफिट होऊ दे, माझा धंदा वाढतोय. त्या स्टेजेसला तुम्ही लीड जनरेशन बेस्ड मार्केटिंग केलं पाहिजे. सेकंड पार्ट येतो जिथं तुमचं आता पोट भरलंय, मला बिझनेस आहे, मी एक स्केल केलेला आहे बिझनेस, आता माझा पुढचा जो बिझनेस आहे ना, एक सर्टन बिझनेस तुम्हाला लीड बेस्डवर येतो. त्याच्यानंतरचा बिझनेस जिथं तुमचे सेल्स पर्सन वाढतायत, जिथं तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सला सेल करणार आहात, किंवा एक सर्टन टर्नओव्हर क्रॉस झाल्यानंतरचं जे मार्केटिंग आहे, त्या मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला सेल वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी ब्रँड अवेअरनेस खूप गरजेचं आहे.
लोक इथं बऱ्याचदा चुकताना मी बघतो की लोक पहिले ब्रँड अवेअरनेसच्या मागे लागतात. लोकांचं म्हणणं आहे की तुमचा ब्रँड अवेअरच नाही झाला तर त्याला लीड कशा येतील, तो ब्रँड हेच नाही झाला तर लोकांना कसं कळेल. माझं पर्सनल म्हणणं आहे त्याचं बजेटच नाहीये तेवढं की ज्यात तो ब्रँड अवेअरनेस करू शकतो आणि मग जाऊन लीड जनरेट करू शकतो. तो नाही महिन्याला 3 लाख रुपये 5 लाख रुपये खर्च करू शकत आहे. त्याला 50,000चं 40,000चं 30,000चं बजेट आहे. त्या बजेटमध्ये पहिले 30,000चे 90,000 1 लाख रुपये होऊ दे किंवा 2 लाख रुपये होऊ दे. मग हे जेव्हा 5-6 महिने सलग चालेल मग तो महिन्याला 1.5-2 लाख रुपये स्पेंड करू शकतो ना. त्यातले 50,000 ब्रँड अवेअरनेसवर स्पेंड होतील आणि त्या 50,000 त्याच्या डिझायर्ड आउटपुट, त्याचे जे डिझायर्ड लोक आहेत साधारण त्यांना त्याचा ब्रँड बऱ्यापैकी कंपनी कळेल किंवा ब्रँड कळेल. मग ही कॅटेगराईज केलेली आहे आपण. जसं की आता तू म्हणालास की काही लोकांचं बजेट नसतं, काही लोकांचं बजेट असतं, त्यांना ऑलरेडी सेटल झालेलं असतात गोष्टी बऱ्यापैकी. तर तसं आपण मार्केटिंग एजन्सी म्हणून त्यांना काही असं कॅटेगराईज केलेलं आहे का, हा प्रीमियम किंवा हा मिडल आणि हा सिल्वर या टाईप? मला असं वाटतं की त्यांची स्टेज फर्स्ट मीटिंग आपल्यालाही माहिती असते आणि त्यांनाही लगेच ते लक्षात येतं. म्हणजे आपले ते क्लायंट आहे इंटिरियरमध्ये, सो ॲज अ इंटिरियर कंपनी तुम्ही तुमचे प्रोजेक्ट हे शोकेस करणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांना आम्ही किती मोठे आतापर्यंत कामं केली हे दाखवणं गरजेचं आहे. इट्स अ ब्रँड अवेअरनेस. बट आज तुम्हाला काम हवं, सो त्या क्लायंटने आपल्याकडे वर्षभर फक्त लीड जनरेशन केलं. ब्रँडला जो सरांनी सांगितलं की जो सर्व्हायवल पिरियड आहे तो त्यांनी क्रॉस केला आणि मग ते आता पॉडकास्टमध्ये आले. आता ते त्यांनी त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांचे शूट्स करणं सुरू केलं. ही सेकंड स्टेज आहे. 1 वर्ष त्यांना सर्व्हायवल लागला. मे बी हे असंच वर्कआउट. पण काही वेळा असं पण होऊ शकतं ना की आता जसं आपण आज पॉडकास्ट करतोय की क्लायंट एखादा येऊन पॉडकास्ट करून गेला. आपले बरेच क्लायंट असे आहेत की त्यांचे पॉडकास्टमुळे त्यांना बिझनेस मिळाला, बरंच मोठा बिझनेस आला. तर मग असे पण काही क्लायंट्स आपल्याकडे असतातच ना. मग त्यावेळी काय करायचं त्यांना? मग असं नाही, पॉडकास्ट थ्रू मोठं काय लीड जनरेशनला ती यूज होणार आहे का की लीडची ऍड लावली आणि ती बघून तुमच्या अकाउंटला आल्यानंतर त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली. अगेन एक फनल. पण मी असं नाही की माझं प्रॉडक्ट खूप चांगलं हे मी प्रमोट करतोय फक्त. तो जो पॉईंट आहे ना, तू जो पॉईंट म्हणतोय आणि हा जो पॉईंट म्हणतोय याचा सुवर्णमध्य काय ह्या डिस्कशनचा की ॲज अ ब्रँड म्हणजे जसं आपण म्हणायला गेलो तर 1 लाख मुलं जन्माला आली आणि त्या 1 लाखातले किमान 4-5 असतील ज्यांनी खूप काहीतरी बच्चन काम केलं. बाकीचे रेग्युलर इंजिनियर झाले, BCom झाले, BCS झाले, आयुष्य जगले, वारून गेले. सेम प्रॉब्लेम. जेव्हा व्यवसाय चालू होतात ना तेव्हा त्या 1 लाखातले ना 4-5च आहेत ज्या ब्रिलियंट आयडिया आहेत, अमेझिंग आयडिया आहेत, अमेझिंग एक्झिक्युशन करणारा माणूस आहे, अमेझिंग टीम सापडली. आणि ते ब्रँड आपण आज बघतोय की जे गेल्या 15 वर्षात 10 वर्षांमध्ये जबरदस्त झाले. त्या कॉन्सेप्ट युनिक होत्या, त्यांच्यावर काम करणारी माणसं सॉर्टेड होती, गोष्टी त्यांच्या बाजूने गेल्या आणि ते ब्रँड मोठे. पण जेव्हा हे ब्रँड चालू झाले ना तेव्हा हजारो करोडो लाखोने व्यवसाय बाकी पण चालू झाले. काही पॉडकास्ट केल्यानंतर किंवा काही ब्रँड ऍक्टिव्हिटी केल्यानंतर ते अचानकपणे रील व्हायरल होतात, मोठं होतं, खूप इन्क्वायरीज येतात, खूप होतं. ते प्रॉडक्ट त्यावेळेचा मार्केटिंग सेंटिमेंट तशी होती, पटकन सुटलं, डिलिव्हर करता आलं, मोठं झालं. बाकी 99% जनतेला मध्ये स्पेशालिटी अशी खूप काही नाही आहे. ए करतो तोच बी करतो, बी करतो तोच सी करतो, सी करतो तोच डी करतो. थोडं थोडं वेगळं करत असेल पण मुळात एवढं तेच करतात. गाभा तोच असतो. सो त्या केसमध्ये पहिलं एस्टॅब्लिशमेंट आहे, पहिले पेट भरलो, पेट भरने के बाद फिर अच्छे कपडे लो, फिर अच्छे कपडे होने के बाद फिर घूमने चले जाओ. हा जो लॉजिक आहे ना तोच लॉजिक. पहिले लीड जनरेट कर, जेवण कर, पोट भरव, धंदा स्टेबल कर. धंदा स्टेबल केला, त्या धंद्याला अजून मोठं करण्यासाठीचं मार्केटिंग कर. त्यानंतरचं मार्केटिंग काय करशील, एकदा तुझा मोठं झालंय, आता 0 to 1 झालात तुम्ही, 1 to 2 जायलासाठी तुम्हाला स्केलअप जे करायचं आहे ना तिथं ब्रँड अवेअरनेस, 2 to 3 जायला जे करायचं आहे तिथं ब्रँड अवेअरनेस आहे. पण मार्केटिंग एजन्सी स्टार्ट पासूनच सुरुवात करते त्याच्या ब्रँडला 100%. सो आपण काय बघतो, आपण बघतो कुठल्या स्टेजला ब्रँड आहे, आज काय मिळतंय आणि ह्यांना काय पाहिजे, व्हॉट इज युअर फायनल एंड गोल, आणि त्यानुसार त्यांचा प्लॅन केला जातो, त्यानुसार त्यांना मार्केट केलं जातं. सो कमिंग बॅक टू अनदर टॉपिक, आता जसं तू म्हणालास व्हिडिओ प्रोडक्शन आणि हे बदललं 2025 मध्ये. आपण बघितलं लॉकडाऊन नंतर रील्स आणि ह्या गोष्टी खूप वाढल्या, प्रत्येक ब्रँड थोड्याफार प्रमाणात करायला लागला.
बरेचसे जण आपल्या ओळखीचे बरेच जण आहेत ज्यांनी स्वतः इन हाऊस व्हिडिओ एडिटर्स घेतले आहेत, शूट कॅमेरा आणि हे सगळे सेटअप्स घेतलेले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून पॉडकास्टिंग पण वाढलं. आता तू ह्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतोयस, तू मंथली 25 ते 30 शूट्स करतोयस वेगवेगळ्या ब्रँड्सचे. तुझ्या मते व्हिडिओ थ्रू कम्युनिकेशन आता कसं बदलेल? व्हिडिओ थ्रू कम्युनिकेशन, व्हिडिओ तो पार्ट तसाच राहणार आहे. म्हणजे तो क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे, तो नाही बदलणार. फ्रेमिंग नाही बदलणार तुमच्या. बट तुम्हाला लोकांना सांगायचं आहे काय, आणि त्यामध्ये आता जसं की सुरुवातीला ॲडव्हर्टायझिंग होती, TVC ॲडव्हर्टायझिंग असायची, थिएटर, अजूनही ते चालू आहे. बट आता लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधं आणि सोपं साधन म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक हे झालं. सो ह्याच्यानंतर जसं की आत्ता पहिल्यांदा इंस्टाग्राम वगैरे ह्याला ॲडव्हर्टायझिंग नव्हतं, पण आता रील्समुळं ते जास्त वाढलं आहे आणि ते हळूहळू वाढत जाणार आहे. जसं आपण तो एखादी हॉरिझॉन्टल ॲड केली आणि ती TVCला दाखवली की TVला, थिएटरला दाखवली. आता तेच फॉर्मॅट झालेलं आहे इंस्टाग्रामला. तुम्ही व्हर्टिकल ॲड करा आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. तर आता हे व्हर्टिकल ॲडचं गणित जास्त वाढत जाणार. नुसतं ॲडव्हर्टायझिंगच नाही, लोकांपर्यंत जसं आपण UGC करतो, UGC कंटेंट किंवा टेस्टिमनीज म्हणा, किंवा ब्रँडच्या तिथं जाऊन काहीतरी रिअल गोष्टी करतो लोकांना, कारण रिअल गोष्टी बघायला खूप आवडतात. वेबसिरीज आधी नव्हती, पण वेबसिरीज आल्यानंतर लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागलं. मग लोक घरात बसून व्यवस्थित त्यांचं कंटेंट बघायला लागले. तसं ॲडव्हर्टायझिंगचं किंवा व्हिडिओचं सुद्धा होणार आहे की लोकांना त्यांच्या घरात पोहोचवणारं काम व्हिडिओचं असणार. की एखादा ब्रँड डायरेक्टली त्यांच्या घरापर्यंतच पोहोचून देण्याचं काम आत्ता व्हिडिओ करू शकतो. मला असं फ्युचरचं वाटतं. आणि ॲज अ एजन्सी जो ट्रेंड कॅच करण्याची प्रोसेस असते ती कशा पद्धतीने तुम्ही करता? सो ओव्हरऑल आपण एक जर ट्रेंड बघितला मार्केटमध्ये, सो आधी जेव्हा TVवरती ॲड्स चालायचे तेव्हा सेलिब्रिटींना खूप घेतलं जायचं. मग अचानक मार्केटला कळलं की शाहरुख खान काही तो जिलेट यूज करत नाही. मग तिथे इन्फ्लुएन्सर झाले की जे प्रॉडक्टला रिव्ह्यू करून एक्सप्लेन करायला लागले. पण लोकांना हे कळलं की हा व्यक्ती आज हे प्रॉडक्ट प्रमोट करतोय, उद्या सेम प्रॉडक्ट दुसऱ्या ब्रँडचं त्यालाही तो चांगलं म्हणतोय. मग तिथे ट्रस्ट इश्यू आले. आत्ता करंट मार्केटमध्ये जे चालू आहे ते UGC कंटेंट चालू आहे, युजर जनरेटेड कंटेंट. जो व्यक्ती तुमचा ॲक्च्युअल कस्टमर आहे तो तुमच्या ब्रँडबद्दलचा रिव्ह्यू देतोय, ज्याला थोडं तुम्ही टेस्टिमोनियल म्हणू शकतात. पण हे ॲडव्हर्टायझिंग फॉर्मॅटमध्ये की तो मार्केटिंगच्या लाईन्स बोलतोय तिथे, म्हणून याला UGC म्हणतो. हे होतंय. मला वाटतं यानंतर लाईव्ह डेमो हे जास्त चालू होतील लोकांचे. तुमचं प्रॉपरली लाईव्ह सेशन होतील, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतील आणि मग ते लोकांना हे होईल. म्हणजे जो फॉर्मॅट आता चायनामध्ये जोरात चालू आहे तो सेलिंगसाठी. बट आता एक फॉर्मॅट आहे, एक ब्रँड आहे, त्यांचं डिटॅनिंगची क्रीम आहे. त्यांची लाईव्ह ॲड त्यांनी आता अशी केली की पब्लिक्समध्ये जातात, लोकांच्या हाताला ती क्रीम लावतात, 1 मिनिटात वॉश करतात आणि फरक दाखवतात. सो इतकं तुम्हाला लाईव्ह जावं लागेल. डिपेंड करतं प्रॉडक्ट आणि सेक्टरनुसार, पण लाईव्ह काही येईल असं मला वाटतंय. आणि सेलिंगसाठी जसं तुम्ही म्हटलं की चायनामध्ये जी मेथड आहे की लाईव्ह सुरू असतं, तिथेच प्रॉडक्ट विकतात, समोरचा परचेस करतो. जे काही वर्ष आधी नाप्तोलवरती रेकॉर्डेडमध्ये होत होतं ते परत येऊ शकतं असं मला वाटतं इथे. इव्हन आता एक्झिबिशन वगैरे जे चालू असतात आपले, तिथं पण हे चालू आहेत. म्हणजे ब्रँड तिथंच जातं, डायरेक्टली लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो त्यांना आणि त्यांचं प्रोडक्ट सेल करतात. हा एक खूप चांगला फॉर्मॅट आहे. वेन युअर ब्रँड इज स्मॉल और वेन युअर स्टार्टिंग अप अ ब्रँड, त्यावेळेस डिफरंट एक्सपोजला जाणं, डिफरंट छोट्या व्हॉट्सअप फ्ली टाईपमध्ये फ्लीजला जाणं आणि तिथं डिरेक्ट एंड कन्झ्युमरला तुमचं प्रॉडक्ट दाखवणं आणि ह्या सगळ्याचा हाईप सोशल मीडियावर करणं की कशा पद्धतीने आमचा ब्रँड रिसीव्ह केला जातोय कस्टमरकडून, हे दाखवण्यामध्ये जो जनरली जो एक ऑथेंटिक कॉन्टेंट क्रिएट होतो किंवा ऑथेंटिसिटी क्रिएट होते ब्रँडबद्दल, ती खूप आवडते. इव्हन जेनझीजच्या केसमध्ये आता हे मोठ्या प्रमाणात बघितलं गेलंय की ब्रँड मॅटर नाही करत. म्हणजे कॉमेट सारखं प्रॉडक्ट असेल की जे हार्डली 4 वर्षांपूर्वी कुठंच माहीत नव्हतं, जे आज भारतातला वन ऑफ दी बेस्ट सेलिंग फुटवेअर ब्रँड झाला आहे, किंवा एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स त्या केसमध्ये. करून एक ब्रँड आहे जे इंडियन, म्हणजे आपण PTच्या वेळेस जे जुते घालत होतो या नॉर्मल स्कूलमध्ये घालत होतो, त्यांनी त्या कन्सेप्ट उचलून त्यांना स्नीकर घालायला आहे की स्नीकर वॉज नेव्हर मेंट टू बी अ लक्झरी. ते आपण रेग्युलर घालतो. त्या कन्सेप्टवर त्यांचं, त्या USPवर त्यांनी एक फुल ब्रँड प्रमोट केला आणि ते खूप चांगलं चालतं. आणि हा सर्वात मोठा चेंज झालाय. म्हणजे पहिले बघितलं जायचं की नक्की कंपनी कुठली आहे, मोठी आहे, छोटी आहे, कसं बनवलं जात आहे, म्हणजे त्यांच्या पेपर ॲड असतील, TV असतील, होर्डिंग्स असतील, मग ऑथेंटिसिटी क्रिएट व्हायची आणि व्हायचा. बट नाऊ इफ युअर प्रॉडक्ट इज डिरेक्टली जेनझी किंवा
यंगर ऑडियन्सला जास्त केटर करणारा असेल तर तुमच्या प्रॉडक्टचे USP सांगून, तुमच्या प्रॉडक्टचा डिफरन्शिएटर सांगून तुम्ही सेलिंग करू शकता. तुम्ही जेवढा जास्त डिफरन्शिएटर सांगाल तेवढा होईल. इव्हन तो पॉडकास्टिंगचा जो फाउंडर्सला पुढे आणायचा ट्रेंड सध्या चालू झालेला आहे, रादर आता 1-1.5 वर्ष झाला चालू आहे, त्यामध्ये पण तर आपण तेच बघतोय. बरोबर. लास्ट आय थिंक सो आपणच किती पॉडकास्ट केले ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल फाउंडर्सला त्यांच्या स्पेस, त्यांचे व्हॉइसेस क्रिएट करण्यासाठी मदत केली आहे. आय थिंक लोक मोठे ब्रँड्सपेक्षा स्मॉल स्केल ब्रँड जे आता अपलिफ्ट होतात त्याच्यावर जास्त फोकस करतात. म्हणजे कन्सिडरिंग बाटाकडे एक लिगसी आहे, हा. बट लोकांनी नवीन फुटवेअर ब्रँड ऍक्सेप्ट केला तेच कारण की त्यांनी त्यांचे नवीन डिझाईन्स आणि नवीन याच्यावरती बोललो. सो साधारणतः आता जे जनरेशन आहे ते काय बघून परचेस करताय आणि त्यांना प्रॉडक्टकडनं किंवा कंपनीकडनं काय डिमांड आहे असं म्हणजे? जेन्झीजला काही पण ट्रेडिशनली आउट ऑफ द बॉक्स पाहिजे. ट्रेडिशनल म्हणजे जे पण आता सध्याचा बाटा, सिमिलर टाईप ऑफ डिझाईन, सिमिलर टाईपचे लोक, त्यांचं चेंज नाही आहे याच्यामध्ये. जो स्मॉल स्केलसाठी नवीन ब्रँड आहे ना ते कॅम्पेन्स करतात. ते आपलं कन्सेप्ट 1 महिन्यामध्ये हे करणार, मग ते नवीन काही लॉन्च करणार, मग ते नवीन त्यांचे कन्सेप्ट डिझाईन्स घेत राहतात. तर जेन्झीला काय असतं की ओके दिस इज समथिंग न्यू, आणि 1 महिने हे लोक इतका म्हणजे लिमिटेड टाईमसाठी यांचा हे डिझाईन होता, नेक्स्ट महिने लोक काय करणार. तर आम्हाला काही फ्रेश कंटेंट भेटत राहतो, फ्रेश डिझाईन्स भेटत राहतो. त्याच्यामध्ये आम्हाला ते म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसून येते. आणि अटेन्शन स्पॅन पण याच्यामध्ये खूप मेंटेन करतो की एक काही गोष्ट आम्ही रेग्युलर 1 महिना नाही घालू शकतो. आम्हाला वेगळी गोष्टी पाहिजे, आम्हाला व्हेरिएशन्स पाहिजे. एक क्लोथिंग ब्रँड घ्या, लिपस्टिक ब्रँड घ्या, आम्हाला एक काही नाही पाहिजे, आम्हाला खूप सारे पाहिजे, व्हरायटी पाहिजे. मे बी क्वालिटीपेक्षा इथे आपण डिझाईन स्टाईल आणि ट्रेंड्सला फॉलो करतो Yes. क्वांटिटीमध्ये. येस. ओके. अस्थेटिक्सवर लोक जास्त फोकस करतात की डिटेल्समध्ये काय आहे. बाटा सारखा ब्रँड घेऊन या, बेसिक शूज भेटेल, क्वालिटी भेटेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये व्हिज्युअली काय अट्रॅक्टिव्ह नाही. बरोबर. ठीक आहे, असं काही ब्रँड पाहिजे जो की दिसून बघायचं की ओके दिस इज समथिंग न्यू, हे आम्हाला नाही माहित ये कौन सा ब्रँड है. लाईक वो क्युरियोसिटी जनरेट होते की ये कौन सा ब्रँड का जूता पहना है. सो ते तुमच्यात पण कदाचित असं पण असू शकतं ना, कोणाला तरी ट्रॅडिशनल पण आवडते, कोणाला हो. मॉडर्न पण आवडते. आवडते, पण दोघे जेंजीत दिसत आहे. पण तसं लुक वाईज बघायला गेलं म्हणजे हा जस्ट बेसिक असाच प्रश्न विचारला मी. नाही, पण तसे खूप कमी लोक आहेत जे लोक, आणि ते पण एक नवीन झालं की नाही मुझे ट्रेडिशनल भी जूते पसंद, ते एक वेगळं ऍस्पेक्ट झालं. याचा ओव्हरऑल अर्थ असा होतो की 2025, 26, 27 जे आता आपण डिस्कस करतोय, ब्रँड क्रिएट होणं खूप सोपं झालेलं आहे. 100%. तुम्हाला लिगसीची गरज नाही पडत. हा. 100%. सो यामध्ये खूप सिम्पल आहे की आणि हे आपण बघतोय पण की छोटे मोठे बरेचसे ब्रँड, वेगवेगळ्या सेक्टरचे ब्रँड हे खूप इझिली लोकांना अप्रोच होऊ शकतात. लोक त्यांच्या गोष्टी समजू शकतात. याच्या यांना हे म्हणायचं, याच्या हे असं म्हणतात. 10 वर्षांपूर्वी नसलेला बिल्डर आज पुण्यात सर्वात जास्त फ्लॅट विकतोय. ह्यावरून कळतं की कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही अचानकपणे इमर्जिंग ब्रँड बनवू शकता. फक्त तुम्हाला राईट गोष्टींना सायमल्टेनियसली हँडल करायचं. तुम्हाला ते ट्रेंड्स खूप केअरफुली पिकआउट करावे लागेल की सगळे ट्रेंड चालत नाही आणि सगळे ट्रेंड सगळे ब्रँडसाठी पण नाही चालत. करेक्ट. एक पर्टिक्युलर ब्रँडला एक पर्टिक्युलर ट्रेंड घेऊन त्यांना ते आपलं 100% घेऊन त्यांनी केलं तर ते बूम होऊन जाईल. एक रील लागते फक्त एक ब्रँडला फेमस व्हायला. एक रील तुमचा 100K 200K झाला, तुमचं लीड जनरेशन झालं, सगळं झालं. पण ते पिक करायला दॅट इज द प्रोसेस. ते फनलिंग आणि ते कॅटेगराईज करून हे करणं ते एक प्रोसेस. म्हणजे आता दोन्ही पण यामध्ये तोच एक पॉईंट होतोय की जसं कॉन्टेंट क्रिएटर ज्या पद्धतीने एव्हरी वीक काहीतरी टाकतोय आणि मग त्याचा एखादं कॉन्टेंट व्हायरल होतोय, तसा कॉन्स्टंट कॉन्टेंट जनरेट करावा लागेल कुठल्याही ब्रँडला. तर जाऊन एक सर्टन टाइम नंतर त्याचे काही स्पेसिफिक व्हिडिओज, काही स्पेसिफिक कॉन्टेंट बस्ट होतील, त्याच्यावरून त्याला सगळ्याच्या ह्याचा ROI निघेल. सो इट इज समथिंग की ॲज अन एजन्सी म्हणून ही गोष्ट खूप चेंज झाली. पूर्वी एक कॅम्पेन रन केलं तर ते 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी रन व्हायचं. आणि दॅट्स ओनली रिझन जेव्हा ती म्हणाली की बाटामध्ये वेगळं पण काही येत नाही. कारण ट्रेडिशनल फॉर्मॅट्समध्ये 6 महिने एक कॅम्पेन चालायचं. दिवाळीचं कॅम्पेन 3 महिने आधीपासून प्लॅन व्हायचं, 4 महिने आधीपासून प्लॅन व्हायचं, 2 महिने आधीपासून एक्झिक्यूट व्हायचं, दिवाळीच्या नंतर 1-1.5 महिने राहायचं, मग 1-1.5 महिना शांतता असायची, मग तुम्ही जानेवारीमध्ये नवीन कॅम्पेनचा विचार करायचा किंवा एक्झिक्यूट करायला सुरुवात करायचा. हा ट्रेंड इतका बदललाय की तुम्हाला सायमल्टेनियसली दिवाळी पण करायची आणि त्याच महिन्यात तुम्हाला हॅलोवीन पण करायचं, महिन्या आणि तुम्हाला त्या दोघांसाठी पण तयार राहावं लागेल.
प्लस मार्केटमध्ये नवीन काही ट्रेंड आला, मी व्हायरल झाला तर त्याला पण तुम्हाला ऍक्सेप्ट करून म्हणजे पटकन आज एक जातं. ट्रेंड व्हायरल जात आहे, तुम्ही त्याच आजच एक रील रेकॉर्ड करा, ऍड रेकॉर्ड करा आणि त्याच कन्सेप्टवर देऊन द्या. रोज आय मीन ते 3 महिन्याचे कॅम्पेन्स राहिलेच नाही. एक वीकचं कॅम्पेन असू शकते, एक दिवसचं कॅम्पेन असू शकते. जसं म्हणाले की दिवाळी आणि हॅलोवीन सिमिलर टाईप ऑफ कंटेंट 2 तुम्हाला झालं. आणि ह्या मार्केटमध्ये जे ट्रॅडिशनल ब्रँड आहे की ज्यांची एक लिगसी आहे, त्यांची एक इमेज आहे, त्या ब्रँड्सने आत्ताच्या युथला किंवा आत्ताच्या जनरेशनला कसं अप्रोच केलं पाहिजे असं वाटतं? सो चेंज जोपर्यंत करणार नाही आपण आपल्या विचारांमध्ये तोपर्यंत काही होणार नाही. सो किती जुना ब्रँड असेल किंवा किती नवीन ब्रँड असेल, मार्केटला हे पाहिजे तर त्याला ते द्यावं लागेल. आणि हे सांगायचं काम आपण करणार आहोत, रात्र आपण करतो. जसं त्यांनी ह्युमनाइज होणं जास्त गरजेचं आहे. स्विगी झोमॅटोचे आपण कमेंट्स बघतो वेगवेगळे, सो ते ह्युमनाइज होत आहे ॲज अ कंपनी, बट तुम्ही तुमच्या रीलवरती कॉमिक वे मध्ये कमेंट करते. रिलेटेबल कंटेंट देत आहेत तुम्हाला. तुम्ही जे फील करायचं ते तुम्हाला त्याच कंटेंट देणार. तर तुम्ही त्याला एक्झॅजरेट करता, तुम्हाला तितकं फील पण नाही असं की तुम्हाला भूक लागली पण नाही आहे, बट ते असं क्रिएटिव्ह काही तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि लाईक अच्छा ठीक आहे आता तर खायला लागेल. बेसिकली ते म्हणजे ट्रेंडिंग नुसार चाला, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. स्पीड फास्ट झाला आता. अटेन्शन स्पॅन लोकांचा कमी आहे. 15 सेकंडमध्ये तुम्ही जितकं कमी इन्फॉर्मेशन इम्पॅक्टफुल देऊ शकता लोक कॅरी करणार. तुम्ही 1 मिनिटचा 2 मिनिटचा ते कधी कधी चालते, पण आम्हा लोकांना तितकं अटेन्शन स्पॅनच नाही. लॉकडाऊनमध्ये इतकं कंटेंट आम्ही कन्झ्युम केलंय की आम्ही आता नाही बघू शकत 1 मिनिटाचा व्हिडिओ एकदम प्रॉपर अटेन्शन. आय फील सॉरी फॉर यू, बट मी फील सॉरी फॉर अस ऑल्सो. बट आता काय करणार, मार्केट बदललंय. मगाशी मला एक तू बोलला होता ना व्हिडिओचं काय होऊ शकतं का, तर ते व्हिडिओचं मला कदाचित एक फ्युचर असं पण वाटतंय आता की फिल्म्समध्ये ना कधी ब्रँड आलेले नाहीत बघ आतापर्यंत. म्हणजे ते प्रमोटच करत नाहीत. कुठला टी शर्टवर किंवा शर्टवर तुमचा ब्रँड असेल तर ते नाही घेत कॉस्ट्युम्समध्ये. पण आता काही वर्षानंतर असंही होऊ शकतं की तुम्हाला मोठ्या पडद्यावरच ब्रँडचं प्रेझेन्स दिसू शकतो. जसं की आता सिरियलमध्ये आलेलं आहे. सिरियलमध्ये ही लाईन चालू झालेली आहे की ते ब्रँडमध्येच कुठेतरी एखादं छोटंसं बी रोल टाकतात आणि ब्रँडला रिप्रेझेंट करतात. आता पण हे स्मॉल स्केल मध्ये होते. मूवीज वेब सिरीज मध्ये छोटासा कोणतं पण ब्रँडचं असं जे कोक यूज सेम झोमॅटोने केलं होतं. झोमॅटोने स्पेसिफिकली जवानमध्ये त्यांचं प्लेसमेंट केलं. झोमॅटोने स्पायडरमॅनमध्ये त्यांचं प्लेसमेंट केलं आणि त्याचा झोमॅटोला चांगला रिस्पॉन्स आला. जेव्हा स्पायडरमॅनमध्ये लोकांनी झोमॅटोचं होर्डिंग बघितलं तेव्हा एक भारतातला फूड डिलिव्हरी ब्रँड एका MCU सारख्या मोठ्या हॉलिवूडच्या ब्रँड सोबत कोलॅबरेट होतो, तेव्हा साहजिकपणे जो रिकॉल फॅक्टर इंडियन मार्केटमध्ये क्रिएट होईल तो खूप नेक्स्ट लेवल असेल. आणि याचा फायदा कुठं झाला, जेव्हा त्यांचा IPO लॉन्च झाला त्यावेळेला इन्व्हेस्टमेंटला झाला. मूवीच्या केसमध्ये जेम्स बॉन्डच्या मूवीज जर बघितल्या आपण तेव्हापासून ते ॲक्शन मार्केट कार खूप 100% आलेली आहे. 100%. त्या प्रकारे पण ॲक्शन मार्केट खूप कमी लोकांना माहिती असेल त्या काळात, पण तेव्हापासून जेम्स बॉन्ड वापरत आलाय किंवा लोक त्याला फील करतात त्या कॅरेक्टर बरोबर. सो म्हणून पण लोक अरे हा आपण जेव्हा मोठे होणार तेव्हा आपण ही गाडी घेऊ. सो तीच थॉट प्रोसेस पुढे पुढे येत स्टार्टिंग पासूनच बिल्ड होते आय थिंक पर्सनलायझेशन खूप प्ले करतो की तुम्ही ब्रँडला पर्सनल किती दाखवू शकता, की लोकांना ते कनेक्ट करायला पाहिजे. नॉट जस्ट इमोशनली बट फिजिकली यूज कसं आहे ते खूप पर्सनलाइज वे मध्ये जसं तुम्ही प्रेझेंट कराल लोक तुम्हाला घेऊन. अगदी. सो एखाद्या कुठल्याही प्रॉडक्टचं युसेज, त्याचं ऍक्च्युअल कस्टमरचं टेस्टिमोनियल जे आपण बऱ्याचशा केसेसमध्ये घेतो, त्यानं बऱ्याचदा असं बघितलं जातं की प्रायमरी ऍड नंतर सेकंडरी जी रिटार्गेटिंगची ऍड आहे त्याच्यात जर असं टेस्टिमोनियल गेलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. म्हणजे त्याच्यावरून वेबसाईटवर क्लिक जास्त पडतात किंवा लीड जनरेशन जास्त होत आहे, ऑथेंटिसिटी वाढते, कन्व्हर्जन ऑफ लीड वाढतोय. सो ह्या गोष्टींचा फायदा नक्कीच होतो. एक व्हिडिओ आणि डिजिटलवरनं परत एक ऑफलाईन रिलेटेड प्रश्न आहे की खूप ब्रँड्स एक कॉलेजेसमध्ये त्यांना काहीतरी मार्केटिंग करायचं असतं. एक्झाम्पल की तुमचं प्रॉडक्ट रेडबुल आहे आणि तुम्हाला कॉलेजेसपर्यंत पोहोचवायचं. सो अशा ऑफलाईन असे कुठले कॅम्पेन्स असले पाहिजे की ज्याला जी अटेन्शन देतील, बिकॉज कॅम्पेन्स खूप होतात पण प्रत्येक ठिकाणी गर्दी नाही जमत. असे कशा पद्धतीचे कॅम्पेन? त्याला एक खूप चांगला टर्म आला कॅम्पस अँबॅसेडर करून. तर आता मी कॅम्पस अँबॅसेडर होती खूप साऱ्या ब्रँडची. माझी एक फ्रेंड इन्फ्लुएन्सर ती मॅकडीची होती. काय करतात ते लोक आम्हाला व्हॉट्सअपवर टार्गेट करतात, नाहीतर मेटा ॲड्सवर दाखवतात की बियर कॅम्पस अँबॅसेडर आम्ही तुम्हाला रेकमेंडेशन लेटर देऊ, हे देऊया. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमच्या लोकांचं स्टुडंटचं एक व्हॉट्सअप ग्रुप बनायचं आहे. आम्ही तुम्हाला कंटेंट देऊ, आम्ही तुम्हाला व्हिडिओज देऊ, तुम्ही फक्त त्याला फॉरवर्ड करा. लोकांना म्हणा की हे सेटअप होणार आहे कॉलेजमध्ये या डिपार्टमेंटमध्ये, तुम्ही तिथे या, यू जस्ट साइन अ फॉर्म और अपना इन्फॉर्मेशन दो अँड यू विल गेट दिस ब्रँड.
कॅम्पस अँबॅसेडर फक्त तेच करतो की तो ब्रँडला फक्त स्टुडंट्सपर्यंत पोहोचवतो थ्रू अ व्हॉट्सअप ग्रुप. तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट नाही लागत आहे, तुम्हाला फक्त तुमचे फेलो स्टुडंट्सचे नंबर माहिती आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झाले, कंटेंट तुम्हाला दिलं, तुम्ही फॉरवर्ड केलं, लोक गुगल फॉर्म्स होणार, त्याच्यामध्येच त्यांचं प्रमोशन होणार. तर तसं पण होऊ शकतं. आणि स्मॉल स्केल ऑफर्स काढतात फक्त स्टुडंटसाठी, कॉलेज स्टुडंटसाठी 20% ऑफ, कॉलेज स्टुडंटसाठी तुम्ही आपल्या फ्रेंड्सला, ग्रुप फ्रेंड्स किंवा इथं असं जसं मगबीच्या समोर तिथे एक बूथ क्रिएट केलं की तुम्ही इथे येऊन फोटो काढा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा. आता ते बूथ इतकंच व्हिज्युअली क्रिएटिव्ह आहे की आम्ही सगळे जाणार कॉलेजनंतर आणि तिथे फोटो काढणार मॅगीसोबत. त्यांचं पण प्रमोशन होत आहे, आमचं पण फन होत आहे. तर ते पर्सनलाइज कंटेंट करून ते आम्हाला कॅम्पस अँबॅसेडर्स येतात. इव्हन लिंक्डइन सारखी जी कंपनी आहे ती पण कॅम्पस अँबॅसेडर्सना हायर करतात. सो त्याच्यात ते काय करतात, त्यांचे कोर्सेस विकतात. लिटरली कॉलेजेस बरोबर टायअप्स आहेत, त्यातनं एक कॅम्पस अँबॅसेडर्स आहेत. आणि जे कॅम्पस अँबॅसेडर्स आहेत त्यांना त्यांची पूर्ण एक कम्युनिटी आणि नेटवर्क होतं, वेगवेगळ्या कॉलेजेसचे कॅम्पस अँबॅसेडर्स कनेक्ट करतात आणि त्यांच्या कॉलेजेसमध्ये सांगतात की जितकी लोक आपले लिंक्डइनचे जे कोर्सेस आहेत ते बघतात, त्यातनं किती लोक बघतात, किती कोर्सेस केले, त्याच्यावरनं ते रँक पण करतात. ओके. सो असं ही किंवा ते इन्फ्लुएन्सर्स पण कॉलेज ज्यांच्याकडे जास्त हे होतं. जसं रेडबुलचा आता एक इव्हेंट होता, तर ते लोक काय करतात, मल्टिपल कॉलेजेस झाले पुण्यातले, त्याचा एक पर्सन पकडा, त्यांना म्हणा की क्रिएटिव्स मीट है करके, इन्फ्लुएंसर मीट है, आपके कॉलेज में जितने भी लोगों के इतने सर्टन अमाउंट ऑफ फॉलोअर्स है इनको लेकर आओ. ते त्यांना बोलवणार, काही फ्यू म्हणजे थोडेसे रेडबुल्स देणार आणि त्यांना असं फोटो काढायला देणार, आपल्या सोशल मीडियावर पोस्ट झाला, ते लोक रिपोस्ट करणार, हे करणार. याच्यामध्ये त्यांचं स्मॉल स्केलवर पण खूप जास्त मार्केटिंग होतं. म्हणजे आपण कॅल्क्युलेट करायला बेसिकली मायक्रो आणि नॅनो इन्फ्लुएन्सर्सचा यूज याच्यामध्ये होतो Yes. आणि फुकट पकड येतो. कॉलेजला टार्गेट करतायत. येस, कारण की कॉलेजला टार्गेट करतात. त्या एरियातला जो तुमचा तिथं तुमचे जे आउटलेट्स आहेत त्यांना तिथं सेल इझिली मिळू शकतो. कन्सिडर की तुमच्या कॉलेजच्या 1 किलोमीटर कॉलेज समोर तुमचा कॉफीचा ब्रँड चालू होतोय. जर तुम्हाला कॅम्पस अँबॅसेडर भेटला समथिंग काही पासेसच्या एक्सचेंज मध्ये वगैरे, तर तुमचा ब्रँड खूप इझिली कॉलेजच्या गेटमध्ये पोहोचतो. सायमल्टेनियसली आकाश तू जसं म्हणालास की कुठल्याही याच्यात ऑफलाईन मध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. सो एक ब्रँड आपण आता नुकताच लॉन्च केला, तो साडी आणि ज्वेलरीचा ब्रँड होता. ओपनिंगला आपण त्यांना एक पैठणी विशी नावाचा प्रोसेस चालू केला. ओके. की ज्याच्या मदतीने तुम्ही या पैठणी विशी लॉन्च आहे, तुम्हाला एक 9,500ची पैठणी, म्हणजे तुम्ही 750 रुपयांना पैठणी विशी चालू करा, 9,500 रुपये तुम्ही जमा करा पुढच्या 12 महिन्यांमध्ये. ब्रँड त्याच्यावर 1,500 रुपये त्यांच्याकडून टाकेल. सो 10,500ची पैठणी तुम्ही घेऊ शकाल. पण जर पहिल्या 7 दिवसात तुम्ही आलात, तुम्हाला 15,000ची पैठणी 10,500ला आम्ही देऊ. सो 15,000च्या पैठणीवर 30% ऑफ. सो कन्सिडर काय करतो व्यक्ती की 15,000चा गोष्ट मला 9,500त मिळेल, 1,500 तर ब्रँडच देतोय आणि मला आज 750 बघायचे. सो ह्या अशा ऍक्टिव्हिटीजना फायदा काय होतो, तिथल्या लोकल, आणि हे सगळं मार्केट कुठून झालं, अगदी सायकल रिक्षावर, बेसिक ज्या सायकल रिक्षा असतात त्याच्यावरून. सो जाता येता अगदी त्या एरियामधल्या भाजीला जायला बाई निघालेली आहे किंवा ऑफिसला जायला निघाली आहे गाडीवर आणि ती सायकल रिक्षा पास झाली, बघून थांबते, बघते, विचार करते आणि 7 दिवसाच्या आतमध्ये कधी ना कधीतरी कनेक्ट करते. सो अशा पद्धतीने वेगवेगळे म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन, मायक्रो, मेगा ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून तुम्हाला सेल्स वाढवणं किंवा तुम्हाला तो ब्रँड लोकांच्या लक्षात आणून देणं, दिस इज समथिंग आय थिंक सो मार्केटिंग एजन्सी टू. एक विचारायचं तुम्हाला तुला, आता हे सगळे इन्फ्लुएन्सर्स चालू आहे, सगळं रील्स वगैरे चालू आहे, तर यामध्ये सेलिब्रिटीजचा मार्केटिंगमध्ये किती हातभार असू शकतो ब्रँड वाढवण्यासाठी? सो जसा पूर्वी होता तेवढा नाही आहे. म्हणजे सेलिब्रिटीजला पूर्वी ज्या पद्धतीने कन्सिडर केलं जायचं, ज्या पद्धतीने कन्सिडर केलं जायचं, ॲक्नॉलेज केलं जायचं, तसं नाही. जसं एक पॉईंट आकाश म्हणाला होता की सगळ्यांना माहिती आहे शाहरुख खान ही क्रीम नाही वापरत, किंवा सगळ्यांना माहिती आहे अजय देवगन ते काय ते विमल नाही खात, नाही विमल नाही, काय ते जुबा केसरी काय विमल. सो अजय देवगन विमल नाही खात सगळ्यांना माहिती आहे, पण स्टील अजय देवगनच्या विमलच्या ॲडमध्ये अजय देवगन फेमस होतो. अगेन क्रेडमध्ये जेव्हा राहुल द्रविड येतो तेव्हा क्रेडला एक वेगळं हे होतं किंवा क्रेड वेगवेगळ्या ह्याला घेऊन करतो. सेलिब्रिटीला सेलिब्रिटीसारखं न वागवणं आणि त्या पद्धतीने ऍड करणं हा आत्ताचा ट्रेंड आहे. म्हणजे मला माहिती आहे की XYZ सेलिब्रिटी ह्या गोष्टीसाठी ओळखला जातोय, तर त्याला त्या गोष्टीसाठी वापरू नका. मग लोकांच्या डोक्यात विचार काय येतो,
शाहरुख खान माझ्या डोक्यात शाहरुख खान आहे ना, किंवा अमिताभ बच्चन आहे. पण अमिताभ बच्चनच्या एवढ्यातलं तुम्ही जर ऍड बघाल तर तो खूप रंगीत संगीत कपडे घालून, जो पूर्वी होता कजारिया टाईप्स, एकदम सूट बीट घालून, आता नाही राहिला. बरोबर. आता अमिताभ बच्चनचा जो ओव्हरऑल लुक तुम्ही कुठल्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये बघाल खूप रंगीत संगीत आहे. का? कारण अमिताभ बच्चनच्या ओव्हरऑल जी त्याची एक इमेज आहे त्याला सोडून आपल्याला हे करायचं. फॉर एक्झाम्पल रणवीर सिंगचा आता रणवीर सिंगने एक ब्रँड लॉन्च केला याचा, आणि जॉनी सिंगला त्यानं ऍड मध्ये आणलं होतं. हे ऍड प्रचंड व्हायरल झाली. रणवीर सिंगचं आउटलुक बघा, त्याचा आउटफिट बघा, मिशी आहे, केस आहे, आणि एकदम असा सज्जन कॅटेगरी. तोच चिंग चायनीजच्या ह्याच्यातला रणवीर सिंग बघा, किंवा आता आय थिंक सो एंटरप्राइज का कसली तरी एक अजून वीक्स कसली तरी एक रोनित रॉय आणि रणवीर सिंगची एक ऍड चालू आहे, ज्याच्यात तो ती गाडी घेऊन येतो आणि तिथं त्याचा लुक बघा, आणि त्याच्याच ब्रँडसाठीचा त्याचा हा लुक बघा. ह्या दोन लुक मध्ये फरक काय? तुम्हाला रणवीर सिंग तसा नाही बघायची सवय, म्हणून तुम्हाला रणवीर सिंग 1-2 मिनिट म्हणता हा असा काय एवढा सभ्य माणसासारखा दिसतोय, तो वाला लॉजिक आहे. सो सेलिब्रिटीजला आता जर वापरायचं असेल तर सेलिब्रिटीजच्या इमेज ब्रेक कराव्या लागते, तर इम्पॅक्ट येते. जसं तुम्ही आलोकनाथला घेऊन कुठल्या तरी दारूच्या ब्रँडची ऍड करताय, मग काहीतरी वेगळं होतं. हा, की बाबूजी आता बसले. बापूजी म्हणताय की आता बसूया. सो इन्फ्लुएन्सर जे मार्केट आहे, प्रत्येकाचे इतके फॉलोअर्स वाढत आहेत, त्याला काय एक फ्युचर असू शकतं? त्याला पुढे नाहीये फ्युचर, मला तरी पर्सनली नाही वाटत. आणि आय थिंक सो यामुळे कदाचित समस्त इन्फ्लुएन्सर जमात आमच्या एजन्सीवर हे करेल. नाही पण खरं आहे. पण इन्फ्लुएन्सर्ससाठी एक खूप रिअल फॅक्ट क्रिएट होतीये. इन्फ्लुएन्सर्सचा सेलमध्ये किती कन्व्हर्जन होतंय माहित नाही. ब्रँड अवेअरनेस मध्ये 100% इन्फ्लुएन्सर्स आत्ता कन्व्हर्जन होत आहे, आणि हे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आमचे क्लायंट आहेत. आम्ही त्यांच्या ब्रँडसाठी कामं करतो, म्हणून मी हक्काने सांगतोय की त्यांनाही अंदाज आहे की पूर्वीसारखी पर्चेसिंग पॉवर नाही राहिली. साहजिक आहे, जसे फूड ब्लॉगर्स झालं की एक सर्टन टाइमला फूड ब्लॉगर्स खूप होते, नवीन होते तेव्हा फूड ब्लॉगर जायचा तर त्या रेस्टॉरंटला बिझनेस यायचा. आज फूड ब्लॉगर्स कुठल्याही रेस्टॉरंटला गेले तर तिथं बिझनेस येत नाहीये, फक्त ब्रँडचं नाव होतंय, ब्रँड अवेअरनेस होतोय. कारण फूड ब्लॉगर दुसऱ्या दिवशी अजून एक रील टाकणार आहे, तिसऱ्या दिवशी अजून एक रील टाकणार आहे. सिमिलर इन्फ्लुएन्सर दर महिन्याला 3 टायप करणार आहे, 4 टायप करणार आहे. तर माहिती आहे की पण इन्फ्लुएन्सर जर स्वतःचा ब्रँड लॉन्च करत असेल तर दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट बॉलगेम. आपल्याकडे किमान आत्ता 15 ते 20 वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स ज्यांचे ब्रँड आपण लॉन्च केलेले, आणि अमेझिंग सेल होतो. इन्फ्लुएन्सर जेव्हा स्वतःचा प्रॉडक्ट विकायला घेतो ना, तेव्हा त्याचा फॉलोअर त्याचा ऐकतोय, तेव्हा त्याचा फॉलोअर त्याच्यावर विश्वास ठेवतोय. सिम्पल आहे. दुसऱ्याचं प्रॉडक्ट जेव्हा इन्फ्लुएन्सर पिच करतोय तेव्हा ती ऍडव्हर्टाईज आहे, त्याचा फॉलोअर पण म्हणतो ठीक आहे ऍडव्हर्टाईज आहे. पण जेव्हा इन्फ्लुएन्सर म्हणतोय माझ्या कष्टाचं आहे, मी एवढं हे केलंय ते केलंय, आणि तो ब्रँड घेऊन येतोय, त्याला कस्टमाइज करतोय. म्हणजे परवा मी एक इन्फ्लुएन्सर बघितला, मराठी इन्फ्लुएन्सर आहे, त्याने एक कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला, आणि तो म्हणाला होता की पहिल्या डिलिव्हरीला मी स्वतः जाईन. ओके. आणि पहिली डिलिव्हरी आली आणि तो ती द्यायला गेला, त्यांना सगळं त्याचं व्लॉगिंग केलंय, सगळं केलंय. त्या टाईपचे एफर्ट जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर त्याच्या ब्रँडमध्ये घेतोय, साहजिकपणे तो ब्रँड हिट होईल, त्याचा सेल वाढेल. पण इन्फ्लुएन्सर तुमच्या ब्रँडसाठी किती कामाचा आहे हे आजच्या मिनिटाला आशिष चंचलानी जो हिंदी इन्फ्लुएन्सर, त्याने स्वतःचा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला, आणि त्याची ऍड पण त्याने वेगळ्या वे मध्ये केली की मी हे टिपिकल काही विकणार नाही, माझं प्रॉडक्ट ते घ्या. म्हणजे ते आपण जे आतापर्यंत डिस्कस केलं की त्या एका ठिकाणी त्याने सगळंच ब्रेक केलेलं आहे. टिपिकल ऍड सेट पण नाही केला वगैरे. टेक बर्नर नावाने क्लोथिंग ब्रँड चालू केला त्याचा. इव्हन त्याने मोबाईलचे जे कव्हर आहेत ते प्रीमियम वाईज एक वेगवेगळ्या सेक्टर त्याने पण चालू केलं. ऍक्सेप्ट सो इन्फ्लुएन्सरचं नेक्स्ट हे कसं आहे ते सांगतो. इन्फ्लुएन्सरने कॉन्टेंट बनवावा, फॉलोअर्स वाढवावेत, आणि त्या फॉलोअर्सला विकण्यासाठी कुठलं तरी ब्रँड आणावं, ऑर एल्स त्याला स्वतःला. आणि हे काही स्वतःने तिथं बरेच जण टायअप्स मध्ये काम करतात. सो बऱ्याचशा एजन्सीज आमच्यासारख्या काही इन्फ्लुएन्सर्सला नवीन जर बिझनेस आयडियाज पाहिजेत तर त्या देतात. त्यांना त्यासाठी जे फॅक्टरी टायप्स आहेत ते करून देतात, ब्रँड एस्टॅब्लिश करून देतात. सो ह्या पद्धतीने इन्फ्लुएन्सर कधी पण काम करू शकतो. सो त्याच्या बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनर एक वेगळा असेल, हा ऍडव्हर्टायझिंग पार्टनर असेल, आणि एक्झिक्युशन पार्टनर एक वेगळा असेल. सो अशा 3 फॉर्मॅटमध्ये इन्फ्लुएन्सर्सचे n नंबर ऑफ ब्रँड्स वाढतील. डेडपूलचा कोण तो हा रायन रेनॉल्ड्स हा अमेझिंग एक्झाम्पल आहे की एखाद्या सेलिब्रिटीने किंवा एखाद्या नोन व्यक्तीने
त्याच्या ह्या ओव्हरऑल त्याला जी पब्लिसिटी मिळते त्या पब्लिसिटीचा वापर कसा करायचा याचं रायन रेनॉल्ड सारखं जगात दुसरं एक्झाम्पल नाही. एव्हिएशन जीन असू दे किंवा हे असू दे, ज्या पद्धतीने तो ते गोष्ट ब्रँड करू शकला, ज्या पद्धतीने त्यानं ते स्केल अप केलं, दॅट इज अन अमेझिंग एक्झाम्पल. कुठल्याही इन्फ्लुएन्सरने जस्ट त्याचं जरी रिसर्च केला ना की त्यांना कशा पद्धतीने ब्रँड चूज केलेत आणि कसे प्रमोट केलेत आणि कसे स्केल अप केलेत आणि कसे विकूनही टाकलेत एक सर्टन व्हॅल्युएशनला आल्यावर, त्याच्यावरून कळून जाईल की इन्फ्लुएन्सर केवढा पैसा कमवू शकतो. म्हणजे इन्फ्लुएन्सरनी त्याचा ब्रँड काढावा आणि मोठं करण्यासाठी आपल्यासारख्या मार्केटिंग एजन्सीकडे हा, पैसा कमाले. बस. अजून एक असा पॉईंट घ्यायला येतो की काही कंपनी ओनर्स न राहता इन्फ्लुएन्सर झाले. म्हणजे आता बॉम्बे शेविंग कंपनी शंतनू कुलकर्णी आहे. शंतनू देशपांडे देशपांडे किंवा निखिल कामत आहे. म्हणजे ते पूर्ण मार्केट त्यांनी म्हणजे लाईक ते चेंजच झालं. सो तो पण एक अप्रोच आता चालू आहे जे करू शकतात कंपनी ओनर्स. सो फाउंडर्स जेवढे जास्त त्यांचे चेहरे लोकांसमोर आणतील ते जेवढे जास्त ह्युमनाइज्ड होतील किंवा लोक त्यांना जितके जास्त कनेक्ट होतील तेवढा ब्रँड वाढतो. साहजिक आहे. आय थिंक पर्सनॅलिटी याच्यामध्ये खूप प्ले करते की ब्रँडची पर्सनॅलिटी काय, जे त्याचा अंबॅसेडर असेल, जसे ब्रँडचा ओनर पण आहे, तर त्याची पर्सनॅलिटी विकत जाते. कारण की त्याची पर्सनॅलिटी त्या ब्रँडमध्ये आहे, तर लोकांना ते अट्रॅक्ट करते कारण की त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. करेक्ट. सो ह्याला धरूनच हे पण आहे की काही जण याच्यामधला खूप चुकीचा अर्थ पण काढतात. देर आर एन नंबर ऑफ फाउंडर्स जे मी बघितले जे खूप वेड्यासारखे चाळे करतात स्वतःला प्रमोट करायच्या नादात, रील्स बनवायच्या नादात. मग त्याच्यामध्ये खूप हॉटेल ओनर्स आहेत, असं करून रील बनवतात किंवा खूप नाव नाही घ्यायचं. हा. सो खूप कॉन्टेंट असा बनतो आणि आज ते चांगलं आहे. आय कॅन अंडरस्टँड, दॅट इज व्हेरी गुड. बट एक सर्टन टाइम नंतर तुम्ही ह्या टाईपच्या इमेजला सस्टेन करू शकणार आहात का ह्याचा विचार करून जेव्हा तुम्ही मार्केटिंग कराल. बिकॉज आपण फ्रँचायझीमध्ये काम करतो आणि फ्रँचायझीमध्ये खूप सारे हॉटेल, रेस्टॉरंट, QSR ओनर्स हे डेली बेसिसवर कनेक्ट असतात आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली अशा टाईपचे विचित्र पद्धतीच्या रील्स व्हायरल करणारे हे बरेचसे हॉटेल आणि ह्याचे ओनर्स आहेत. बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही त्या टाईपचंच का नाही बनवत, आम्हाला पण तसं बनवायचं. बनवायला काही प्रॉब्लेम नाही. सिनेमा आपण श्वाससारखा पण बनवू शकतो किंवा एलिझाबेथ एकादशी पण बनवू शकतो आणि बॉईज 4 पण बनवू शकतो. पण बनवायचं तुम्हाला ते नंतर सेम मेंटेन होणार आहे का लाईफ टाईम, बरोबर. हा एक पॉइंट आहे. लिगसी क्रिएट करता येणार आहे. करेक्ट. सो तुम्हाला लिगसी क्रिएट करता येणार आहे का, तुम्हाला तुमचा ब्रँड कुठं घेऊन जायचा आहे, 50 वर्षांनी तुमच्या नातवांना तुम्हाला कसं बघावं, आमचा आजा काय करत होता, हे बेसिक आहे ना. बरोबर. सो याचा 2 मिनिटभर विचार करून की कसा तो ब्रँड पर्सिव्ह होणार आहे, मी काय नक्की माझा हे कर. क्वालिटी बद्दल बोला 100%. देर इज एन नंबर ऑफ मी फाउंडर सांगू शकतो, एन नंबर ऑफ कंपनी ओनर सांगू शकतो जे इतके अमेझिंग परफॉर्म करतात आणि ते काहीही वेड्यासारखं बोलणं, वेड्यासारखं वागणं न करता पण त्यांचा ब्रँड करोडोंमध्ये त्यांचा ब्रँड विकला जातोय, त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जात आहेत, करोडोंचा टर्नओव्हर करतायत. त्यासाठी त्यांना वेड्यासारखं नाही वागावं लागत. बरोबर. तुम्ही कपडे विकताय, तुम्ही कपडे किती भारी विकताय हे सांगा, फॅशन काय वेगवेगळ्या पद्धतीने करताय हे सांगा. तुम्ही नका ना चित्रविचित्र कपडे घालू. बरोबर. म्हणजे तुम्ही बेसिकली म्हणत आहे की लॉंग रन मध्ये, म्हणजे आतासाठी सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर UGC हे सगळं चालेल, पण लॉंग रन मध्ये याचं फ्युचर नाही. त्यासाठी मार्केटिंग एजन्सी आणि फ्युचर नाही असं नाही. आय वोंट से एजन्सी, मी म्हणेन तुम्हाला लॉंग टर्म पुढचे 100 वर्षाचा प्लॅन करून आज तुम्ही ब्रँड बनवत असाल ना, त्याचा विचार करा की मला हे 10-15 वर्षांनी, म्हणून मी म्हटलं 50-60 वर्षांनी तुमचं जेव्हा नातू म्हणेल ना की आबा हे काय करत होते तुम्ही, तिथपर्यंत नाही गेलं पाहिजे आपलं कुठलाही कॉन्टेंट. तुम्ही किती वेड्यासारखं कराल. आणि मी एन नंबर ऑफ लोकांना असे भेटलोय की ते जेन्युअनली खूप नॉर्मल असतात, बरोबर. फक्त ते रीलवर आले की काहीतरी विचित्र होतं. डिफरंट पर्सोना क्रिएट होतो. हा, त्यांना काहीतरी वेगळं. आणि आज ठीक आहे, आज काही लाईक्स मिळतात, आज काही रील व्हायरल जाते, आज थोडासा सेल वाढेल. आणि दुसऱ्या मेथडने जिथं तुम्ही ऑर्गॅनिकली प्ले करताय, तुम्ही तुमचा एक ऑरा क्रिएट करताय, पर्सोना क्रिएट करताय, तिथं थोडा वेळही लागेल. पण लॉंग टर्म तुमचं काय हे होणार आहे, तुम्हाला काय म्हणून लोक कन्सिडर करणार आहे कारण याचा विचार करा ना. ऍक्च्युली ना जसं आहे तसं बघायची सवय लागली लोकांना. सो लोकांना ऍज इट इज तुम्ही आहात तसं दाखवा
लोक ओके आहेत त्यामध्ये सुद्धा. रिलेट करतात ना बेसिकली, जे ते जगतात तेच समोरचा पण जगतोय. आणि फ्युचर जनरेशनचा विचार केला तर जेनझीजला हे आवडते, जेन अल्फाला आम्हाला जे आवडतं ते नाही आवडत, तर ते अजून एव्हर चेंजिंग आहेच. कारण की आमची नेक्स्ट जे जनरेशन आहे त्यांना सेम कंटेंट आम्ही जे कन्झ्युम करतो ते नाही आवडत. तर आम्ही जेन अल्फा जेन अल्फा आहे त्यांना म्हणतात, जे नेक्स्ट जनरेशन. असो जेन अल्फा आहे, त्याच्या खाली जेन बीटा पण आलाय. हा, जेन बीटा पण आहे. तर ते आता ते वाटोळं झालंय. तर मी बघितलं माझ्या घरचे जे म्हणजे माझे भांजे आणि छोटे माझे कझिन्स आहेत, त्यांना मी जे कार्टून्स बघत होती या मी जे कंटेंट येतो ते नाही आवडत. मग त्यांना काय दाखवायचं? वेलकम टू अवर लाईफ. थँक्यू सो मच. आमचं टॉम अँड जेरी कधीच मिळेल. टॉम अँड जेरी आम्ही पण बघितलंय. आमची जी जनरेशन आहे त्यांनी टॉम अँड जेरी, नोकियाचा फ्लिप फोन आणि ते नाही, पण आमची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना डायरेक्ट स्मार्टफोनच माहिती, त्यांना डायरेक्ट कोकोमेलनच माहिती. त्यांना माहितच नाही की आम्ही पण जिंगल बघत होतो, अमूलची ऍड होती, ते सगळं नाही माहिती. माहित आहे ना मला ते पण. थोडस सॅड होते इकडे की ते लोक रिलेट नाही करत. नेक्स्ट एपिसोड मध्ये थोडस म्हातारा असल्यासारखं. थोडस एकदम हिच्यापेक्षा जेन अल्फा बीटा वाले दिवस छोटे बच्चे. सो नाही, ही मजा पण आहे ना ऍडव्हर्टायझिंगची, की आपल्याला एक प्रॉडक्ट आहे ते 70 वर्षाच्या माणसाला विकायचं आहे, आपल्याला एक प्रॉडक्ट आहे ते 40 वर्षाच्या माणसाला विकायचं आहे, आपल्याला एक प्रॉडक्ट आहे ते 20 वर्षाच्या माणसाला विकायचं आहे, आणि आपल्याला 7-8 वर्षाच्या माणसासाठी पण एक प्रॉडक्ट विकायचं आहे. तर ॲज अन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी व्हरायटी ऑफ थॉट प्रोसेसेस लोकांच्या माहिती असणं पण तेवढंच गरजेचं आहे, किंवा त्याच्यामधून त्यांच्या नजरेतून त्यांना आवडेल असा विचार करणं, त्यांचे थॉट प्रोसेस त्याचा अभ्यास करून की अच्छा हे ह्याला आवडेल, हे ह्याच्यासाठी इम्पॅक्ट असेल. सो हे ऑब्झर्वेशन स्किल्स जोपर्यंत ॲडव्हर्टायझिंग वाल्याकडे येत नाही तोपर्यंत तो इम्पॅक्टफुल कॅम्पेन्स पण नाही करणार. आय थिंक मला वाटतं त्याच्यासाठीच मी इथे भेटली आहे, त्यांची पर्स्पेक्टिव्हसाठी. एक्झॅक्टली. आणि ब्रँडचं कॅम्पेन बनताना प्रत्येक सेगमेंटचा एक व्ह्यू आला पाहिजे. मोस्टली आपल्याला थोडं इम्पॉर्टंट फील करायचं. छान झालंय पॉडकास्ट. परत आता असेच कॅज्युअल गप्पांसाठी भेटू. बसलं पाहिजे मला वाटलं. बसलं पाहिजे. बसायलाच हवं.